नवा शिपाई ही कविता आपण पाहत आहोत आणि या कवितेच्या दुसऱ्या कडव्यातला काही विचार आपण केलाय तो म्हणजे या नव्या शिपायाच्या विचारांना कसलीही मर्यादा नाही. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हा नवा शिपाई असं म्हणतो की मी माझं कार्यक्षेत्र कोणत्याही बाबतीत आणि कोणत्याही परिस्थितीत मर्यादित करणाऱ्यांपैकी नाही. म्हणजेच इथं कुंपण ही जी प्रतिमा केशवसुतांनी योजलेली आहे, वापरलेली आहे, ती कुंपण ही प्रतिमा मर्यादा या अर्थानं वापरलेली आहे. कुंपण म्हणजे मर्यादा आखून घेणं, कुंपणाच्या आत राहणं. हा नवा शिपाई कुंपणाच्या आत राहणारा नाही. त्याचं कार्यक्षेत्र विशिष्ट अशा कुंपणापुरतं वगैरे नाही. म्हणजेच विशिष्ट मर्यादेपुरतं नाही, विशिष्ट भूभागापुरतं त्याचं कार्यक्षेत्र हे नाही. तो स्वतःच्या कार्यक्षेत्राला कुठेही मर्यादा घालून घेणारा नाही. त्याची दृष्टी आणि त्याचा दृष्टिकोन विशाल आणि व्यापक आहे, विश्वव्यापी आहे. त्याचा स्वतःच्या सामर्थ्यावरती आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यामुळंच तो कोणाच्याही विचारांच्या बंधनात नाही. त्याचं म्हणून स्वतःचं जे एक विचार क्षेत्र आहे किंवा त्याचे म्हणून स्वतःचे जे विचार आहेत हे त्याचे असणारे स्वतःचे विचारच तो महत्वाचे मानतो. म्हणूनच तो पुन्हा पुन्हा म्हणतो की मला कोण वटणीला आणू शकतो तेच मला बघायचं आहे, तेच मला पाहायचं आहे. कारण मीच मला जे नाठाळ वाटतात त्या नाठाळांना वटणीवर आणणार आहे. हाच मुळात दुसऱ्यांना वटणीवर आणणार आहे. त्यामुळं त्याला कोणी वटणीवर आणण्याचा प्रयत्न करू नये असं सरळ सरळ आव्हान हा नवा शिपाई देतो आहे. त्यानं वठणीवर आणणे हा जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, हा शब्दप्रयोग म्हणजे हा शिपाई ज्यांचे जे विचार त्याला पटत नाहीत ते विचार सोडून जे त्याचे योग्य विचार आहेत ते योग्य विचार पटवून देणारा आहे. समाजाला चुकीचं काय आणि बरोबर काय हे दाखवून देणारा हा नवा शिपाई आहे. पुढे जाऊन तो म्हणतो की जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृताभू दिसते, कोठेही जा डोई वरते दिसते नीलांबरते. सावलीत गोजिरी मुले, सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले. ती माझी मी त्यांचा
एकच ओघ आम्हातून वाहे, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. हा नवा शिपाई जिथं म्हणजे जिथं जिथं जातो तिथं तिथं त्याला त्याची भावंड दिसतात. भावंड म्हणजे एका घरात जी राहतात ती भावंड. भावंड याचा अर्थ भेदभाव किंवा भाऊबंदकी या अर्थानं इथं नाही. तर भावंड म्हणजे एका आईच्या पोटी जन्माला आलेली मुलं, त्यांच्यामध्ये विचारांचं समान सूत्र असतं, गुणसूत्रांचं समान सूत्र असतं आणि म्हणूनच त्याला जिथं जाईल तिथं म्हणजे सर्वत्रच त्याला त्याची भावंड दिसतात. तो कुणाकडेही भेदभावाच्या दृष्टिकोनातून बघत नाही. म्हणजे मुळात त्याला माणसांमधला भेदभाव मान्य नाही. मग त्याला काय मान्य आहे, त्याला काय हवं आहे, मान्य म्हणण्यापेक्षा त्याला काय हवं आहे, माणसातलं समत्व, माणसातलं सामंजस्य त्याला हवं आहे. आणि म्हणूनच त्याला सर्वत्र त्याच्याच घरच्या खुणा दिसतात. कारण जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी पायाखाली गवत असलेली भूमीच दिसते. ही भूमी जशी एकसंग आहे तसंच त्याचं मन आहे. जशी पायाखाली एकच भूमी आहे त्याप्रमाणे डोक्यावरही निळं आकाश सुद्धा एकच आहे. आकाश कुठं तुटलेलं नाही. भूमी भले समुद्राजवळ जाऊन संपलेली असली तरी सुद्धा समुद्राच्या तळाला सुद्धा भूमीच आहे. भूमी सुद्धा कुठं तुटलेली नाही आणि आकाश सुद्धा कुठं तुटलेली नाही. साहजिकच ज्याप्रमाणे डोक्यावर निळं आकाश एकच आहे आणि जर असं असेल तर मग आपणच आपल्यात भेदभाव कशाला करायचे, असा विचार मांडणारा हा नवा शिपाई आहे. त्याला सावलीत गोड मुलं दिसतात आणि उन्हात गोड फुलं दिसतात. त्याला ओंगळ असं काहीच दिसत नाही. म्हणजेच त्याची जी दृष्टी आहे ही त्याची दृष्टी मुळात सुंदर आहे. त्याची दृष्टी सुंदर असल्यामुळं त्याला विश्वातलं सारं सुंदर वाटतं. काय असतं की विश्व सुंदर दिसण्यासाठी दृष्टी सुंदर असावी लागते. जर दृष्टी सुंदर नसेल तर विश्व अजिबातच सुंदर हे दिसत नाही. जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन सुंदर आहे. त्यामुळंच त्याला ती गोजरी मुलं काय किंवा गोड फुले काय सगळीकडेच सुंदरता दिसते. सर्वांमधूनच एकच ओघ वाहतो आहे. असा हा नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. तो जुन्याचाही आदर करणारा आणि नव्याचाही स्वीकार करणारा आहे. असं नाही की जुन्याचा आदर करताना नव्याचा स्वीकार करायचा नाही आणि नव्याचा स्वीकार करताना सगळंच जुनं टाकून द्यायचं.
जुनं सगळंच टाकाऊ आहे अशातला भाग नाही. जुन्यातल्या काही गोष्टी जरूर स्वीकारणीय आहेत, त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. पण सगळंच्या सगळं जुनं चांगलं आहे असं जर आपण म्हणत असू तर ते मात्र योग्य नव्हे. या विचाराचा हा नवा शिपाई आहे. आणि म्हणून तो जे जुनं आहे ते सारच टाकाऊ नाही, त्यातील जे स्वीकारणीय आहे ते आपण स्वीकारलंच पाहिजे. फक्त ते स्वीकारताना आपण त्याला नवं रूप देऊन स्वीकारलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्यातही नाविन्य वाटेल असं त्याचं म्हणणं आहे. पूजितसे मी कवनाला, तर मी पूजी अपुल्याला. आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. मी हा शब्दच मजला न लगे, संपुष्टी हे लोक. आनुनी तो निज शिरी ओढिती, अनर्थ भलते देख. लहान मोठे मज न कळे, साधू अधम हे द्वयही गळे. दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ. त्या सकली मी भरून राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. तो आत्मपूजक म्हणजे स्वपूजक आहे. तो स्वतःची पूजा करणारा आहे. तो स्वतःच स्वतःची पूजा मांडणारा आणि स्वतःच स्वतःची पूजा करणारा आहे. त्याची पूजा करण्यासाठी दुसऱ्या कोणी यावं असं त्याला वाटत नाही आणि तोही दुसऱ्या कोणाची पूजा करत नाही. तर तो स्वतःच स्वतःची पूजा करतो. त्याला असं वाटत नाही की आपली पूजा करायला दुसऱ्या कोणी यावं. आणि तो सुद्धा जे काही समाजातलं टाकाऊ आहे, निरर्थक आहे, ते नाकारणारा आहे. त्यामुळं जे निरर्थक टाकाऊ बाबींची पूजा करणारे आहेत त्यांची तो पूजा अजिबातच करणार नाही. मग तो पूजा कोणाची करतोय? मग तो पूजा करतोय ती स्वतःची पूजा करतोय. तो स्वपूजक आहे, तो आत्मपूजक आहे. तो स्वतःची पूजा करतो. त्यानं स्वतःतील देवत्व जाणलेलं आहे. जो स्वतःतील देवत्व जाणतो तोच अन्य देवालाही मानतो. ज्याला स्वतःतीलच देवत्व कळत नाही तो अन्य देवांना मानणार तरी कसा आणि जाणणार तरी कसा? आपल्यामध्येच सारं विश्व सामावल्याची जाणीव त्याला आहे. त्यामुळं त्याला स्वतःमध्ये कसलीच उणीव जाणवत नाही. त्याच्याजवळ मीपणा नाही आहे, तो आपलेपणा आणि आपुलकी आहे. तो कोणालाही लहान मोठे मानत नाही. कोणीही त्याला साधू अधम वाटत नाहीत. इतकी ममत्वाची आणि समत्वाची भावना त्याच्याजवळ आहे. त्याला कोणीही दूरचा नाही आणि कोणीही जवळचा नाही. अशी साऱ्यांना सारखीच वागणूक देणारा आणि साऱ्यांना सारखेपणानं वागवणारा हा नवा शिपाई आहे. म्हणजेच केशवसुतांचे विचार किती महान आहेत हे इथं आपल्या लक्षात येतं. कुणीही कुणाला कमी मानू नये
आणि कुणीही कुणाला मोठं मानू नये. माणूस म्हणून प्रत्येक जण महानच आहे आणि माणूस म्हणून प्रत्येक जण समानच आहे. माणूस म्हणून प्रत्येक जण सारखा आहे. यासाठी सगळ्यांनाच सारखी वागणूक ह्या नव्या शिपायानं दिलेली आहे. हे जग ज्याला त्याला मोठं मानतं किंवा आजचा जरी राष्ट्रवाद जगातला बघितला तरी सुद्धा हा देश महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतोय, तो देश महासत्ता बघण्याचे स्वप्न बघतोय, हा देश विकसनशील, तो देश मागासलेला, हा समाज मागासलेला. अरे मागासलेला म्हणजे काय? विकसनशील म्हणजे काय? महासत्ता म्हणजे काय? माणसापेक्षा या जगात दुसरं काहीही महान नाही. प्रत्येक जण माणूसच आहे. प्रत्येक माणसाचं रक्त लालच आहे आणि प्रत्येक माणसाला 2 पाय 2 हात, सगळ्या माणसांचे अवयव हे सारखेच आहेत. फार झालं तर कोणाचा वर्ण गोरा असेल, कोणाचा काळा असेल, कोणाचा गव्हाळ असेल, हा वर्णभेद वगैरे असेल. म्हणून कोण कुणापेक्षा मोठा आणि कोण कुणापेक्षा छोटा, इथं वर्णावरून सुद्धा म्हणजे समजा हे जातीभेद जो आहे, या जातीभेदात वर्णभेद ही जातीभेदाशी संबंधित आहेत. त्यात सुद्धा दिसायला गोरी माणसं, दिसायला काळी माणसं. मग दिसायला काळी माणसं दिसायला गोऱ्या माणसाला उच्च मानतात का? किंवा दिसायला गोरी माणसं दिसायला काळ्या माणसांना नीच मानतात का? असं नाही. तो कोणत्या जातीत जन्मला याच्यावरून उच्च नीचत्व ठरतं. दिसायला तो कसा आहे याच्यावरून सुद्धा उच्च नीचत्व ठरत नाही. आणि म्हणून इथं या नव्या शिपायाला माणसात भेद करणं हे अमान्य आहे. हे जग ज्याला मोठं मानतं, साधू मानतं, त्यातलं मोठेपण आणि साधूपण त्याचंच आहे. तो गुणपूजक आहे, म्हणजेच गुणांची पूजा करणारा आहे. आणि दुर्गुणांनाही दुर्गुण न मानता त्यांना गुणात रूपांतरित करणार आहे. आणि म्हणूनच शेवटी त्यानं ह्या समाजाला हलव्याची उपमा दिलेली आहे. तो म्हणतो, हलवा करता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहं स्फूर्तीच्या केंद्राभोवते वेष्टन तेवी जडाचे, अंत समची निर्गुण तिलक वरी सदृश सगुण तो पाक, परी अन्या बोचा या धरितो काटे की प्रत्येक. अशी स्थिती हो असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वागे हीच मनी, शांतीचे साम्राज्य स्थापू बगत काळ जो पाहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. या नव्या शिपायातील मी केवळ त्याच्या पुरता संकुचित नाही, तर ह्या मी मध्ये त्यानं साऱ्या विश्वाला सामावून घेतलं आहे. तो विश्वरूप झाला आहे. त्याचं व्यक्तिमत्व वैश्विक आहे.